गुड मॉर्निंग मित्रांनो, कसे आहात तुम्ही सर्वजण? मजेतच असणार. मी तुमचा सुमड्या आज गोपालकाला निमित्त एक ब्लॉग घेऊन आलेला आहे. त्याच्यामध्ये आम्ही सर्व पूर्ण टीम आहे, आमची दहीहंडीची टीम आहे. आम्ही दहीहंडी सेलिब्रेट करायला चाललो आहे. सर्व गोष्टी तुम्हाला दाखवतो. तर आमची टीम पण तुम्हाला दाखवतो पूर्ण कुठे आहे, काय आहे, सर्व काही गोष्टी आपण एक्सप्लोर करूयात. तर चला. तर आमच्या लहान मुलांची पण हंडी आहे आमच्या एरियामध्ये, ती पण तुम्ही बघू शकता. तुम्हाला दाखवतो. चला चला चला. कुठे आहेत रे? बांधायला घेतले का? बांधली नाही. पोरा जमल्यात सगळी. हंडी स्पॉन्सर बाय कुणाल डोळे आणि ऋतिक रातांबे. ही सगळी बारीक पोराची. यो ऋतिक रातांबे, कुणाल डोळे आणि आमची हंडी बघू शकता तुम्ही. किती सुंदर अशी हंडी बांधत लावले. आमची बारीक पोरा पण थर लावतात बघा तुम्ही. बारीक पोरा पण एक नंबर. तिसरा वाला. वाह, काय सलामी दिलेली आहे लहान मुलांनी पण. एक नंबर सलामी दिलेली आहे. तर मित्रांनो, तर तुम्हाला इंट्रोड्यूस करून देतो. हे आमचे माजी कार्यकर्ता सोनू सुसपाल. आता पुढे भरपूर लोकांचे अजून करून द्यायची ओळख दाखवतो तुम्हाला, प्रत्येकाला एक जण. तर हे दुसरे कार्यकर्ता मनोज डोळे. त्यानंतर आमचे अध्यक्ष मोहित देसाई. ही चिल्ली बिल्ली बघा आमची. आणि हे माझे काका, हे मंडळाचे उपाध्यक्ष. तर मित्रांनो, ही आमची दहीहंडीची पूर्ण टीम आहे. आमचा साई कृष्ण गोविंदा पथक, हे शहाड विभागाचं पथक आहे. पूर्ण बघू शकता टीम तुम्ही. लहान मुलापासून ते मोठ्यापर्यंत सर्वजण आहेत. तयारी चालू आहे. सराव करू द्या पहिला शेवटचा.
आता आमच्या मंडळाध्यक्ष यांचा पुष्पगुच्छ देऊन स्वागत करतो आम्ही. तर बघू शकता तुम्ही पुष्पगुच्छ देऊन आमच्या मंडळाध्यक्षाचं स्वागत. व्हिडिओ काढते. हे बोला ना, काहीतरी बोला. जय. तर आज आपण कुठे आले? तर मित्रांनो, तुम्हाला आज दाखवतो उल्हासनगर शहराचे शहर प्रमुख श्री श्री भुल्लर महाराज यांचा बंगला. आम्ही त्यांचं सन्मान करूनच दहीहंडीची सुरुवात करणार आहोत. तर त्यांचा बंगला तुम्ही बघू शकता, किती मोठा बंगला आहे हा. उल्हासनगर शहरातला शहर प्रमुख आहेत. महाराजांचं स्वागत करण्यासाठी आम्ही सर्व आमचा गोविंदा पथक इथे आलेला आहे. पाठीमागं बघू शकता त्यांचंच नाव आहे. तर मित्रांनो, आम्ही सर्व चाललो आता दहीहंडी फोडायला. सर्व आम्ही बेसला आहेत म्हणून आम्ही दिसत नाही, पण आम्ही पण या पथकाचा भाग आहेत. तर मित्रांनो, ते बोलतात ना, कुठली चांगली गोष्ट करायची असेल तर देवाच्या पायथ्याशी डोकं टेकणं खूप गरजेचं असतं. त्याने आपला प्रवास सुखाचा जातो. तर आम्ही आमच्या देवाच्या पायथ्याशी नारळ फोडून आमचा प्रवास सुखाचा जावो हीच विनंती करण्यासाठी इथे आलो. ए, कुठं चाललो आता आपण? चाललो कुठं? अंबरनाथला झालं. अरे गोलवेल पोलीस चौकीवरून आला ना आता तू. तो दुकान बिकान बघून आलाय. आमचा बालाजी टी हाऊस. गेला तर आहे. दिवस गेलाय फिरून फिरून. दुसऱ्या पथकाची लोक पण आले. आता बघू तिकडे जाऊन कसं काय. आता कॉम्पिटिशन होतो का काय होतो का भेटतो आम्हाला ते पण बघू. चलो चलो. अरे समझे, हर तरफ है ये शोर. डीजे बंटी बंटी हर तरफ है ये शोर. आया गोकुल का जोर. आज हम लोग मस्ती करेगा. आज हम लोग मस्ती करेगा. कहीं मटकी तोड़े, कहीं नैना जोड़े. कहीं मटकी तोड़े, कहीं नैना जोड़े. आज गड़बड़ घोटाला चलेगा. अंबरनाथ येथे खूप चांगला हा गोपालकाला उत्सव
हॅलो आयोजक हे गाणं महाराष्ट्रावरती सध्या जे बलात्काराचं संकट आहे त्यावरती आहे. काल परवा घडलेल्या घटना त्याच्यावरती गाणं आहे, लक्ष असू द्या. बदलापुरात अचान तो बाळ नराधमानचा साधून मेला, नराधमानचा साधून मेला, नराधमानचा साधून मेला. 3 वर्ष 8 महिन्याची मुलगी जिला माहिती नाही की बलात्कार काय असतो, त्या माझ्या बहिणीसाठी लेकीसाठी गातो. वेदनानी जेव्हा असह्य झालं, कळेना तिला काय त्यानी केलं, कळेना तिला त्याने काय केलं, कळेना तिला काय त्याने केलं. तिला कळलंही नाही हो. घरी जाऊन आपल्या आईला म्हणते, आई अगं आई माझ्या सुसीच्या जागी मला मुंग्या चावतात ग. काय तिचा देव म्हणला असेल. वेदनानी जेव्हा असह्य झालं, कळेना तिला काय त्यानी केलं, कळेना तिला काय केलं, कळेना तिला काय त्याने केलं. म्हणून या सरकारपाशी माझं मागणं, तुम्ही लक्ष द्यावे सरकार, माझ्या महाराष्ट्रात बलात्कार वाढले बा, माझ्या महाराष्ट्रात बलात्कार वाढले बा, माझ्या महाराष्ट्रात बलात्कार वाढले बा, माझ्या महाराष्ट्रात बलात्कार वाढले बा. इकडं बघ किदा. भाऊ वाढतोय आमचा. हे आपली सगळी बारीक बारीक पोरं जेवत आहेत. सब खाना खा रहे, थक गए ले सब, सीढ़ी चढ़ चढ़ के खाना खा रहे सब लोग. बघा बघा हा बातम्या उले चौकीतला गोविंद आहे. हे केला बघ इथं. हर तरफ है ये शोर, आया गोकुल का छोर, आज हम लोग मस्ती करेगा. कहीं मटकी तोड़े, कहीं नैना जोड़े, कहीं नैना जोड़े, आज गड़बड़ घोटाला चलेगा.
अशा रीतीने आज गोपालकाला आमची पूर्ण संपन्न झालेली आहे. आता आम्ही तयारी वगैरे करून एकदम शांत आता झोपू. तुम्ही पण सर्वजण झोपा आणि शेवटला व्लॉग कसा बनवला आहे, कसा काढला आहे नक्की सांगा. आणि हो, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. चला भेटूयात नेक्स्ट व्लॉगमध्ये. गुड नाईट, शुभरात्री.